प्राचीन काळी एका शांत आणि सुंदर आश्रमात दोन महान ऋषी राहत होते, अत्री आणि गौतम. दोघेही ज्ञानाचे भंडार होते. पण त्यांचे मन कधीच शांत नसायचे, कारण ते नेहमी एकाच गोष्टीवरून वाद घालत, बुद्धी श्रेष्ठ की विद्या श्रेष्ठ. अत्री म्हणत, विद्या म्हणजेच ज्ञान, त्याशिवाय माणूस अपूर्ण आहे, बाकी काहीच नाही. गौतम उत्तरले, अत्री, तू विसरतोस, विद्येला योग्य दिशा देणारी बुद्धीच श्रेष्ठ आहे. पाहता पाहता हा वाद केवळ दोघांपुरता राहिला नाही. त्यांचे शिष्य सुद्धा आपापल्या गुरूंची बाजू घेऊन आपसात कलह करू लागले आणि आश्रमाची शांतता भंग पावली. कलह थांबवण्यासाठी आणि अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी ऋषींनी देवांचे शरण जाण्याचे ठरवले. ते दोघे कैलास पर्वताकडे निघाले. कैलासावर पोहोचून त्यांनी भगवान शंकरांच्या पुढे नतमस्तक झाले. शांत आणि तेजस्वी शिवशंकरांनी त्यांना पाहिले आणि मंद स्मित करत विचारले, मुनिवरांनो, कशासाठी आगमन झाले? ऋषींनी वाद सांगितल्यावर शिव म्हणाले, या गंभीर प्रश्नाचे उत्तर फक्त एकच देव देऊ शकतो, तो म्हणजे माझा पुत्र गणेश. तेव्हा अत्री आणि गौतम दोघांनीही एकत्र येऊन गणपतीची ध्यानपूर्वक आराधना सुरू केली. त्यांची भक्ती पाहून आकाशातून गणपती प्रकट झाले. गणपती म्हणाले, विद्या आणि बुद्धी दोन्ही माझ्याच अंशातून उत्पन्न झाल्या आहेत. विद्या म्हणजे बाह्य ज्ञान, पण बुद्धी म्हणजे त्या ज्ञानाचा योग्य उपयोग. बुद्धीशिवाय विद्या अंध आहे आणि विद्यासह बुद्धीच माणसाला देवत्वाकडे नेत असते. ऋषींना सत्य कळले आणि त्यांनी गणेशाला नम्र होऊन प्रार्थना केली, हे गणेश, तूच बुद्धीचा अधिपती आहेस, तूच आहेस बुद्धिनाथ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि श्री गणेशाच्या 108 नावांची कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.